नमस्कार, माझा हस्तक्षेपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसन्न जोशी. पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल असं म्हटलं जातं, पण ते फार कौतुकाने म्हटलं जात नाही. त्याच्यामध्ये एक अतिशय वाईट असा मेसेज आहे की पॉलिटिक्सद्वारे स्वतःच्या सत्तेद्वारे काही केलं जातं. एका कुठल्या तरी हिंदी चित्रपटात असा डायलॉग सुद्धा आहे, जिसके हाथ में पावर है उसका रॉन्ग भी राईट हो जाता है. आणि तसंच काहीसं बघायला मिळालं नगरमध्ये. तुम्ही कल्पना करू शकणार नाही, नगरमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या भाजपने दुसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केलेली आहे. पहिल्या क्रमांकाची शिवसेना विरोधात आहे आणि बसपा जिचा एक अपक्ष आहे तो या सत्ताधाऱ्यांबरोबर असणार आहे. आणि भाजपचा महापौर आणि उपमहापौर दोघांचा आहे, राष्ट्रवादीकडे सुद्धा काही नाही. हे पॉलिटिक्स आर्ट ऑफ पॉसिबल हे घडून दाखवलेले नगरमध्ये. आणि यानंतर आता नीतिमत्ता, पार्टी विथ द डिफरन्स, लोकशाही मूल्य या सगळ्यांची नेमकी काय व्याख्या आजच्या काळामध्ये आपण मानायची हाचा विषय आहे. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीला सुद्धा प्रश्न असणार आहे की तुम्हाला आतापर्यंत मानलं जात होतं, छुपेपणाने मानलं जात होतं की तुम्ही भाजपची बी टाइम आहात. 2014 साली तुम्ही ते दाखवून दिलं होतं आणि आता कुठेतरी रंग बदलतोय. राष्ट्रवादी वेगळ्या पाथवरती चालली आहे, काँग्रेस सोबत चालली असं वाटत असतानाच नगरमधला हा काय प्रकार आहे हे आपण विचारणार आहोत. आणि म्हणूनच आपली आजची चर्चा आहे त्याचा आपण विषयच असा ठेवलेला आहे, गलिच्छ राजकारणाचा नगर पॅटर्न. त्याला संदर्भ आहे मुळशी पॅटर्न चित्रपटाचा, पण तिकडे सगळं जमिनीचं राजकारण आहे. इथे आपण या लोकसंख्येचं राजकारण बघतोय, नगरसेवकांच्या संख्येचा गलिच्छ पॅटर्न आपण पाहायला मिळतोय. यावर बोलायला आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर आहेत. माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते, आणि नगरमधल्या विजयी महापौरांच्या पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत केशव उपाध्ये. त्यांचं अभिनंदन वगैरे पण केलं पाहिजे मला, कारण शेवटी विजय मिळवलेला आहे त्यांनी, त्यांचा महापौर आलेला आहे. त्यामुळे केशव उपाध्येचे तुमचं अभिनंदन. एक फार मोठं यश तुम्ही नगरमध्ये जे प्राप्त करून दाखवलेलं आहे, पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल दाखवून दिलेलं आहे, त्यासाठी तुमचं अभिनंदन खुल्या दिलाने. याशिवाय काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी सचिन सावंत आपल्यासोबत असणार आहे. त्याचप्रमाणे बाकीचे सगळे मान्यवर आपल्यासोबत असतील. मी पहिल्यांदा केशव उपाध्यांकडे जातो. उपाध्येजी, मधल्या काळामध्ये प्रमोद महाजनांचा एक बाईट लोकसभेतला, संसदेतला चालला होता. मधल्या काळामध्ये ज्या प्रकारे जोडतोडीचं राजकारण होतं त्यात त्यांनी जवळपास अशीच मांडणी केली होती, बहुसंख्या असलेला पक्ष बाहेर, विरोधकांमधला कोणीतरी फुटून जोडलेला आहे, जो अल्पसंख्याकाची सर्वात कमी मतं आहेत, संख्या आहेत, तो सत्ताधारी आहेत, असं सगळी गमतीदार त्यांनी समीकरणं मांडली होती. प्रमोद महाजनांनी कल्पना केली नसेल की हे आपल्या पक्षाच्या बाबतीत खरं ठरेल. बोला. मी तो प्रमोद महाजनांचा बाईट बघितला, किंवा मी तो एकदा शेअरही केला होता आणि मला आठवत होतं ह्याच्यामध्ये. पण त्यात असं होतं की त्यावेळी सत्ताधारी पक्षांनी, जो सर्वात मोठा पक्ष होता त्या पक्षांनी दावा केला होता आणि तो पराभूत झाला होता भारतीय जनता पार्टी त्यावेळी. मुळात या ठिकाणी सगळ्यात गंमत अशी आहे की या ठिकाणी सर्वाधिक मोठा पक्ष होता शिवसेना. भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून भूमिका ही होती की शिवसेना युती झाली पाहिजे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीकडनं प्रयत्नही झाले, पण त्याला शिवसेनेकडनं कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही. शिवसेनेने कोणत्याही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या नेत्यांशीही चर्चा करण्याचा प्रयत्न झाला, पण वर्ण निर्णय होईल, अमुक निर्णय होईल, अशा प्रकारे तो गोंधळ होत राहिला. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने महापौरसाठी अर्ज दाखल केला. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे इतर राज्यामध्ये सर्व ठिकाणी काँग्रेस शिवसेना युती झालेली, ती भद्र युती, काय स्वच्छ युती असते, काय तुम्ही शब्दप्रयोग वापरलाय ना तो, त्याच्यानंतर ना काय शिवसेना एनसीपी युती झालेली असते, ती चांगली युती असते. फक्त भारतीय जनता पार्टी ज्या कुणीतरी पाठिंबा दिला तर ते मात्र काय लगेच गलिच्छ राजकारण, बाकीचं स्वच्छ राजकारण असतं. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीवरती आपण जाणीवपूर्वक हा अन्याय करतात अशा प्रकारचे शब्दप्रयोग करून. भारतीय जनता पार्टीला त्या लोकांनी पाठिंबा दिला, याच्यामध्ये गैरविकासाच्या मुद्द्यावरती जर भारतीय जनता पार्टीला जर कोणी पाठिंबा देत असेल तर त्यामध्ये शिवसेनेची खरी भूमिका होती. त्यांनी युतीसाठी काय काय प्रयत्न केले ते त्यांनी सांगावं, आमचं काहीच म्हणणं नाही. गिरीश महाजन त्या ठिकाणी बसले होते, गिरीश महाजनांनी प्रयत्न केले युती व्हावीसाठी, पण जर शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि मात्र दोष मात्र मारायचा भारतीय जनता पार्टी. उपनेते, शिवसेनेचे उपनेते राठोड आपल्यासोबत आहेत. अनिल राठोडजी, तुमच्यावरती दोष आहे, शिवसेनेने युती केली नाही म्हणून नाईलाजाने आणि हे समर्थन मिळालं तर आम्ही नाकारायचं कारण नाही, आम्ही सत्ता स्थापन केली. शेवटी अपयशाचा खापरही तुमच्यावरती, सत्ता न येण्याचा खापर तुमच्यावरती, आणि भाजपचा महापौर येण्याचा डिस्क्रेडिट सुद्धा तुमच्यावरती. बोला. सगळं खोटं बोलताय ते. यांनी आम्ही इथं त्यांच्याकडे इथल्या स्थानिक नेत्याबरोबर प्रस्ताव घेऊन गेलो होतो. बरं. त्यांनी सांगितलं का आता हे आमच्या हातात नाही, हे वरच्या हातात आहे, वरच्या हातात आहे बोले, आमच्याकडे काही राहिलं नाही. आणि वरचे काय बोलतात का ते आम्ही स्थानिकाकडे दिलेले आहेत. म्हणजे कोणाकडे जायचं आम्ही? बरं. यांचा विषय असा आहे का हे सगळं खोटं बोलतात. आणि म्हणून तुम्ही जर असं म्हणत असाल, तुम्ही एका विचाराचे पक्ष आहे. शिवसेना नगर शहरामध्ये किंवा भारतीय जनता पार्टी नगर शहरामध्ये एका विचाराला मानणारी संघटना आहे. बरं. आणि म्हणून जर तुम्ही सत्तेसाठी किंवा विकासासाठी तुम्ही एमआयएम बरोबर जाणार काय, हा सुद्धा मला तुम्हाला एक प्रश्न आहे.
बरं. असं आहे बोला उपाध्याय. नाही असं आहे राठोड साहेब, अपयशातनं अशा प्रकारची म्हणजे भाषा काय चाललेलं आहे? इतरांवरती खोटेपणाचे या आरोप तुम्ही करू नगर शकता. अहो त्या ठिकाणी आपण गिरीश जे बोलता महाजनने सगळं तुमच्यासुद्धा खोटं संपर्क बोलताय. साधण्याचा प्रयत्न केला, पण काय ते दिलीप गांधींबद्दल तुमचे असलेले अतिशय काय अशा प्रकारे संबंध आणि त्यामुळे युती करणं, यांच्यासोबत युती करू अशा प्रकारची भाषा, असं जे सगळं तिकडे छापून आलंय, सगळी चर्चा खुलेपणाने त्या ठिकाणी आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी, मी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेत युती व्हावी आणि भारतीय जनता पार्टीची आजही भूमिका आहे नंबर 1 की शिवसेना हाच आमचा मित्रपक्ष आहे, तर युती झाली पाहिजे. दुसरी त्यातली भूमिका की स्थानिक निवडणुका, स्थानिक प्रश्न अशा अनेक महाराष्ट्रामध्ये झाल्यात, याच्यामध्ये फार व्यापक बघण्याची गरज नाही. आता या क्षणाला महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला अशी उदाहरणं नावासहित देतो की ते शिवसेना काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी अशा अनेक आघाड्या या ठिकाणी झाल्या. जिल्हा परिषदांमध्ये ज्या नगरचा आपण उल्लेख करतोय त्या नगर जिल्हा परिषदमध्ये कोण कोणासोबत आहे याचा एकदा माहिती घ्या आणि त्यानंतर चर्चा करा. त्यामुळे मला असं वाटतं की हा पॅटर्न वगैरे काही नाही, हा तात्कालिक स्थानिक ठिकाणचा मुद्दा आहे, ह्याचा काही फार पॅटर्न वगैरे म्हणण्याची काही गरज नाही. अनिल राठोडजी, माझा तुम्हाला सुद्धा प्रश्न आहे. केशव उपाध्यांच्या बोलण्यावरती तुम्ही उत्तर द्याच, पण मला तुम्हाला सुद्धा प्रश्न आहे की एकदा का निकाल स्पष्ट झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आता कशा प्रकारचं राजकारण आहे, कारण तोपर्यंत निकाल लागून गेलेला असतो. निकालाच्या आधी खुमखुमी असते स्वतंत्र लढण्याची, ते झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी गणित ठरवावी लागतात. आकडेवारीचा खेळ आहे सगळा. मग शिवसेना कमी कुठे पडली? शिवसेना कमी कुठंच पडली नाही. विषय असा होता त्याची 4 लोक बसपाची होती, ती खरं म्हणजे शिवसेनेची होती. त्यांनी सांगितलं का भैया हा मतदार असा आहे का याला अटॅच 7-8 झोपडपट्ट्या आहे का जे शिवसेनेला मतदान करत नाही, आणि म्हणून तुम्ही आम्हाला बसपा किंवा दुसऱ्या कोणत्याही याचं चिन्ह द्या, आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या बरोबरच राहू. शेवटपर्यंत आमच्याशी बोलणी करत असताना याच पद्धतीचं करत होते का भैया आम्ही तुमच्याच बरोबर राहू, आणि शेवटी क्षणी पळून गेले. आता याच्यावर काय आहे सांगू? म्हणजे याचा अर्थ मतदारांची फसवणूक, याचा अर्थ मतदारांची फसवणूक शिवसेनेने केली नगरमध्ये, ह्याची जाहीर कबुली आता शिवसेनेच्या नेत्यांनी दिली. म्हणजे आपल्याला मतं मिळत नाहीत म्हणून त्यांना दुसऱ्या पक्षात पाठवायचं आणि त्यांच्याकडनं खोटी मतदान करून घ्यायची बसपाच्या याच्यावरती आणि मग घ्यायचं. ही तर थेट शिवसेनेची मतदारांशी थेट प्रतारणा आहे. हा मतदारांचा अपमान आहे नगरच्या. मी जे बोलतो ते ऐका. हो मग ते सांगतो तुम्हाला. तसं नसतं. काही भाग असे असतात का त्या भागामध्ये जो समाज असतो त्याच्यावर चालत असतात, असं काहीच नसतं. मला मान्य आहे, पण त्या ठिकाणी तो विश्वास जिंकण्याऐवजी विजयाचा शॉर्टकट तुम्ही जिंकताय. ते मतदारांशी प्रतारणा करून तुम्ही विश्वास जिंकायचा होता किंवा पराभूत जर तर पराभूत झाली म्हणायचं होतं. यामध्ये अशा प्रकारे मतदारांशी खोटं बोलून प्रतारणा करून, म्हणजे जे मतदारांशी खोटं बोलतात, जे मतदारांशी प्रतारणा करतात, ते आज इतरांवरती खोटं बोलण्याचा आरोप करतात. ह्यापेक्षा दुसरं काय असणार आहे? इथंच दूध पाणी हो गया. तुम्ही प्रयत्न केले नाही युतीसाठी, हे यातनं सिद्ध होतं. मतदाराशी कुठं खोटे बोलले, कोण खोटं बोललं? मतदाराशी कोण खोटं बोललं? भाऊ काय बोलताय तुम्ही काहीतरी बोलताय. विषयाला कुठं नेतायत? विषयाला धरून बोला. मी विषयाला धरूनच बोलतोय. तुम्ही तुमचे लोक तुम्हाला मतं मिळत नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्यांकडे नेता. हे मतदारांची प्रतारणा. त्यांना बोलू द्या. त्यांना राठोडजी धरून बोलतोय मी. हे अंकुश काकडेंकडे जाण्यापूर्वी राठोडजी पूर्ण करा तुमचं बोलणं, मग मी राष्ट्रवादीकडे जाणार आहे. काहीतरी बोलताय तुम्ही काहीतरी बोलताय. असं आहे का शिवसेनेकडं एक समाज मतदानाला येत नाहीये? हे खरं आहे, असं काही नाही. म्हणजे जो मुस्लिम समाज आहे तो नॉर्मली शिवसेनेकडे जास्त येत नाही. त्या भागामध्ये सगळा तोच समाज आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. याच्यामध्ये आम्ही मतदाराला कुठं हे केलं? आम्ही उलट त्यांच्यासाठी केलं का हा जर दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवडून येत असेल, दुसऱ्या पक्षामध्ये जात नसेल, तर त्याला इथंच ठेवून प्रश्न कमी उरतो. ही व्यावहारिकता, हा प्रॅक्टिकल अप्रोच जो तुम्ही निवडणुकीपूर्वी दाखवला, जो चांगला आहे. तर शेवटी त्या गणितं असतात ती, पण ही गणितं एकदा निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळलेलं आहे की आपल्याला भाजपच्या मदतीशिवाय गरज नाहीये, किंवा मग राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल, कुमक घ्यावी लागेल. मग ती कुमक का घेतली नाही? मी हा प्रश्न थोडा वेळाने घेऊन येतो, कारण मला बाकीच्यांकडे पण जावं लागेल. राठोडजी तुम्ही आमच्यासोबत राहा. मी अंकुश काकडेंकडे जातो. अंकुश काकडेजी, ताज्या माहितीनुसार या निकालानंतर जयंत पाटलांनी असं स्टेटमेंट दिलेले, भूमिका घेतलेली आहे की आपल्याला याबद्दल माहित नव्हतं आणि याबद्दल कारवाई केली जाईल, चौकशी केली जाईल. माझा प्रश्न आपल्याला असा आहे अंकुश काकडेजी, तुम्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांशी संबंधित असाल किंवा नसाल, मी जर का राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर मला हे माहिती आहे की माझे साहेब काय भूमिका घेत आहेत, माझे नेते काय भूमिका घेत आहेत, देशभर काय वातावरण आहे, शरद पवार काय बोलतायत, हे असून सुद्धा एक नगर, आणि नगर ही महापालिकेबद्दल बोलतोय आपण, ग्रामपंचायतीबद्दल बोलत नाही आहोत, तिकडचा गट भाजप बरोबर जातो. आम्ही एवढे दूधखोळे आहोत अंकुश काकडेजी, महाराष्ट्र एवढा दूधखोळा आहे की हे कळत नाही आम्हाला की राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांपासून ठरलेल्या गोष्टी आहेत?
प्रसन्ना महानगरपालिकेच्या या निवडणुकीला थोडीशी किनार ही एप्रिल महिन्यामध्ये केडगावमध्ये झालेल्या घटनेची आहे. त्या घटनेपासून अहमदनगर शहराचं राजकारण हे एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलं होतं. बरं. त्यानंतर महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने साम दाम दंड अशा पद्धतीच्या भूमिकेतून ती निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमचे ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचे निवडणुकीमध्ये धाक दपाशा दाखवून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून आमचे उमेदवार देखील त्यांनी फोडण्याचं काम केलं. ते आमचं दुर्दैव आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचे भाजपचे प्रांताध्यक्ष येतात, आचारसंहितेचा उघड भंग करतात, 300 कोटी रुपये देऊ अशा पद्धतीचं सांगितलं जातं. शिवसेना असेल, आम्ही असेल, त्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग झाला म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार केली जाते. पण त्या तक्रारीची कुठेही निवडणूक आयोगाकडनं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी कुठेही दखल घेतली नाही. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेला देखील त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे काही उमेदवारांना पोलिसांनी अतिशय प्रचारामध्ये देखील सहभागी होता येणार नाही. अहो काकडेजी, मग याचा राग दाखवून देण्याची संधी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्र येऊन भाजपाला दूर ठेवणं ही शिक्षा तुम्ही देऊ शकला असता. मग त्यासाठी प्रयत्न का नाही झाले? हाच तर प्रश्न आहे. नाही. एक लक्षात घ्या की पहिल्यापासून निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आपल्याकडे बहुमत नाहीये. आपण जरी दुसऱ्या क्रमांकाचे पक्ष असलो तरी आपण बहुमता इतकी मदार त्या ठिकाणी आपण एकत्र करू शकत नाही. शिवसेना आणि भाजप कदाचित एकत्र येतील, त्यामुळे आपण विधायक विरोधकाची भूमिका घेऊ आणि महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये विरोधक म्हणून त्या ठिकाणी बसू. अशा प्रकारची सुरुवातीपासून आमच्या पक्षाची भूमिका होती आणि तशा प्रकारचे स्पष्ट आदेश प्रदेश कार्यालयाकडनं कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांना मदत करायची नाही अशा प्रकारची भूमिका होती. परंतु त्याच्यानंतर गेल्या काही दिवसामध्ये जे काही घोडेबाजार झाले, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. घोडेबाजार म्हणजे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे पण झाले. म्हणजे अंकुश काकडेजी, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा त्या घोडेबाजारातले घोडे होते. शक्यता नाकारता येत नाही. मी या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक राजकारणामध्ये केलं. पण आम्ही स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका घेतली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये याद करायचं नाही. त्या ठिकाणी झालेला निर्णय स्थानिक लोकांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. प्रांताध्यक्षांनी आणि पक्षाच्या श्रेष्ठींनी देखील या ठिकाणची भूमिका स्पष्ट केली. जे कोणी त्या ठिकाणी पक्षाच्या निर्णयाविरोधामध्ये ज्यांनी मतदान केलंय त्यांच्यावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या मते अंकुश काकडेजी एका पातळीला तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. पण फार मोठी भूमिका म्हणजे महाराष्ट्रातला बहुधा हा पहिला प्रसंग असेल अंकुश काकडेजी राजकीय इतिहासामध्ये की पक्षश्रेष्ठींच्या आणि पक्षाच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन अख्खं शहर युनिट, निवडून आलेले नगरसेवक, त्यांना कमांड करणारे तिकडचे शहराध्यक्ष वगैरे हे सगळे फुटले, हे सगळे घोडे बाजारात गेले असतील. राष्ट्रवादीचे जे नगरमधले नेते हा टीव्हीचा कार्यक्रम आता माझ्यावरती बघत असतील त्यांनी कृपया दखल घ्या. तुम्ही घोडे बाजाराचा पार्ट आहात असा दावा तुमच्याच पक्षाचे नेते करतायत. ही फार मोठी कबुली आहे. कोणत्या दिशेने राजकारण चाललेलं आहे म्हणजे 2019चा आराखडा कशा प्रकारे रचला जात असेल याची कल्पना आपल्याला येईल. मी एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर मला सचिन सावंतांकडे सगळे मुद्दे घेऊन जायचे आहेत कारण या सगळ्यांच्या बरोबर काँग्रेसला पुढे जायचंय वेगळी आघाडी म्हणून. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे गलिच्छ राजकारणाचा नगर पॅटर्न आणि एक मोठी कबुली राष्ट्रवादीकडनं देण्यात आलेली आहे की घोडेबाजार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तिथल्या स्थानिक युनिटने आमचं म्हणणं ऐकलेलं नाही आणि याबद्दल चौकशी केली जाईल. फार मोठी कबुली आहे. कदाचित महाराष्ट्रातला पहिला प्रकार असेल की ज्यामध्ये शहर युनिट अख्खं दुसऱ्या पक्षाला लागू होतं, त्यांच्यासोबत जातं. वेगळाच प्रकार आहे. सचिन सावंतांकडे आपण जाऊयात. सचिन सावंतजी, आपली कमेंट. काँग्रेस याच्यामध्ये बाहेर राहिलेली आहे पण मग आता पुढे काय, कोणावरती भरोसा ठेवणार 2019च्या दृष्टीने? नाही, निश्चितपणे अशा तऱ्हेचं म्हणजे एकंदरच देश पातळीवरती जर तुम्ही वातावरण बघितलं तर जनमानसामध्ये मोदी सरकारचा विरोध प्रचंड वाढत चाललेला आहे. त्यांच्या नीती, त्यांचे धोरणं आणि त्याचबरोबर एक प्रकारचं हे देशहिताचं सरकार नाही आहे मोदी सरकार आणि राज्यामध्ये देखील हे देखील जनतेमध्ये प्रतिबिंबित होत चाललेलं आहे. आणि अशा वेळेला सर्व विरोधी पक्षांची जी भूमिका आहे, जी समविचारी पक्ष आहेत
त्यांनी एकमतानं महागठबंधन तयार करावं आणि भारतीय जनता पक्षाचा पाडाव करावा अशाच तऱ्हेची भूमिका देशपातळीवर असताना ज्या वेळेला अशा तऱ्हेचा एखादा निर्णय होतो तो निश्चितपणे निराशाजनक असतो. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सर्व पक्षांनी मिळून त्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे की ज्या वेळेला मोदी सरकारच्या विरोधामध्ये इतकं मोठं वातावरण असताना जनतेमध्ये काय संदेश जाईल, जनतेमध्ये प्रामाणिक भावना गेली पाहिजे की आम्ही विरोध करत आहोत, ह्याची काळजी अधिक प्रमाणामध्ये घेणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या संघटनेमध्ये देखील या संदर्भात पावलं उचलण्याची नाही सचिन सावंतजी, तुम्ही हा तुमच्या मनाचा नम्रपणा असेल, पण सचिनजी मला एक सांगा, हा तुमच्या मनाचा नम्रपणा असेल, तुम्ही एवढ्या मृदू भाषेमध्ये बोलताय, तुम्ही स्वतः राजकारण केलेलं आहे सचिन सावंत, तुम्ही सुद्धा प्रवक्ते आहात, ज्येष्ठ प्रवक्ते आहात, तुम्ही मान्य करता की स्टेट युनिटला माहित नसताना प्रदेश शहर पातळीला, ते सुद्धा नगर सारखी महापालिका आहे, तिकडे परस्पर निर्णय होतात आणि भाजप बरोबर जाण्याचा निर्णय होतो आणि उपमहापौर सुद्धा पद पदरात पाडून घेतलं जात नाही आणि हे सगळं त्या सिटी लेवलला झालेलं आहे, हे तुम्ही मानता, हे तुम्हाला मान्य आहे? नाही, या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आमच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणतात आणि त्यांची ज्येष्ठ नेत्यांची काय भूमिका आहे हे अधिक महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी कारवाईची ज्या वेळेला भूमिका घेतलेली आहे त्यावेळेला अधिक त्याच्यामध्ये न जाता मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आजच्या परिस्थितीला घोडा मैदान अधिकच्या जवळ आहे, यापुढे मोठी लढाई लढायची आहे, त्यामुळे आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिकाच घ्यावी लागेल. एकीकडे अशा तऱ्हेची परिस्थिती असताना दुसरं हे लक्षात दुर्लक्ष करून चालणार नाही की राज्याचा मुख्यमंत्री जी भाषा वापरतो सामदाम दंडभेदाची आणि ती वेळोवेळी वेगवेगळ्या पातळीवरती निवडणुकीमध्ये वापरली गेलेली आहे. आपल्याला माहित असेल की ज्या तऱ्हेनं पालघरच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या पक्षाचा उमेदवार देखील पळवण्याचा प्रयत्न झाला, इतर पक्षामधून फोडण्याचा प्रयत्न होतोय, हे आपल्या समोर आहे आणि म्हणूनच याला फॅसिस्ट पद्धती आपण म्हणतो आणि त्याचा विरोध करण्यासाठी प्रामाणिक भूमिका असण्याची आवश्यकता आहे. माझं मत आहे सगळ्यात जास्त महत्वाचं की जनता आपल्याकडे काय कशा तऱ्हेनं पाहते आहे अशा वेळेला त्याची जाणीव प्रत्येकाने ठेवण्याची आवश्यकता आहे. खरं मी पहिले एक प्रतिक्रिया राठोडांची घेऊन शेवट तुमच्याकडे करायला येईल. मी अनिल राठोडजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, सर्वाधिक संख्याबळ असताना सुद्धा आता तुम्हाला विरोधात बसावं लागणार आहे नगरमध्ये, काय भावना आहे तुमच्या मनात? हो, भावना अत्यंत स्वच्छ आहे, भावना अत्यंत पॉझिटिव्ह आहे का नगर शहराच्या जनतेला जे पाहिजे, जनतेच्या कामासाठी, जनतेच्या सुख दुःखासाठी. पण मला राठोडजी एक सांगा, ते सोडा राठोडजी, ते सोडा, मला एक सांगा, एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आणि एक नगर मधल्या या राजकारणाचा सगळा बाजार पाहिल्यानंतर तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून, सगळा शिवसैनिक म्हणून, तुम्हाला वाटतं या अशा भाजप बरोबर शिवसेनेने जावं, 2019ला युती करावी असं वाटतं तुम्हाला या अनुभवानंतर सुद्धा? नाही, या पद्धतीने बीजेपी बरोबर, भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊ नये असंच माझं मत या ठिकाणी तयार झालेलं आहे. बघा केशव उपाध्यायजी, ही भावना आज जर का शिवसैनिकांच्या मनात असेल तर याचे रिप्लिकेशन तुम्हाला राज्यभर बघायला मिळतील. असं आहे मुळात प्रसन्नजी, शेवटी युतीचा निर्णय काय व्हायचा याच्यापूर्वी सुद्धा स्थानिक स्तरावरती मी तुम्हाला आता तेही सांगा, म्हणून माझ्याकडे तर लिस्ट आहे, मी कुठे कुठे ठाण्यामध्ये शिवसेना काँग्रेस जिल्हा परिषद एकत्र आहेत, मी अमरावतीमध्ये काँग्रेस शिवसेना पुन्हा एकत्र आहेत जिल्हा परिषदला, जालन्यात शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आहेत. त्यामुळे शिवसेने असं काही नाही की ह्या वेगळा पॅटर्न आहे, स्थानिक स्तरावरती यापूर्वी झालेल्या आघाड्या अशा प्रकारच्या कॉन्फरन्स पीडीपी एकत्र आले की तुमच्या दृष्टीने आजगर आणि उंदराची युती वगैरे तुम्ही शब्द वापरला आणि मित्रांच्या तुम्हाला समजा तुम्हाला म्हणायचं नाही प्रश्नांवरती मग पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र आले की काय प्रॉब्लेम असतो तुम्हाला? नाही, मी तुम्हाला सांगतो ना, हा प्रश्न केवळ स्थानिक विकासाच्या दृष्टिकोनातून, स्थानिक याच्यातनं झालेल्या अशा प्रकारच्या आघाड्यात, ह्याच्यामध्ये भारतीय म्हणजे याच्यातनं फार अर्थ शोधण्याची गरज नाही, पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा, अंकुशरावांनी सांगितलं मगाशी, काय ते सत्ताधारी अमुक करतात तमुक करतात, असं आहे, जिंकलं की लोकशाहीचा विजय असतो आणि हरलं की मात्र सामदाम दंडशाही, अशा प्रकारचं तिसरं असतं. तिसरं मला सचिन सावंत, मला फार हसू आलं, मी काल त्यांचं बाईटच बघत होतो, फॅसिस्ट वृत्ती, आपल्यापेक्षा विरोधी विचारांचा एखादा चित्रपट जरी आला तरी त्याला काढून विरोध करायचा, त्याला फॅसिस्ट वृत्ती म्हणतात. त्यामुळे काढा ना, माझं म्हणणं आहे, त्याच्यामुळे त्याचा काढा, आक्षेप नाही, त्याला फॅसिस्ट त्याला म्हणतात. बेलवरती आमच्याकडे त्याचा काही संबंध नाही, चॅनलने खुलासा केलाय, आमच्या चॅनलने पुढचा त्यातला मुद्दा, आमच्या बातम्या काय बाहेर छापू नये म्हणून कोर्टात जातात, याला फॅसिलिटी म्हणतात. काँग्रेस नेते गेले होते राहुल गांधी, त्याच्यामुळे नाही, राहुल गांधी गेले, फॅसिलिटी कोणी सांगितलं पाहिजे. याच्यामध्ये स्थानिक प्रकारच्या आहेत. नगर महापालिकेतल्या घवघवी देशाबद्दल अभिनंदन करून आपण या हस्तक्षेपामध्ये थांबतोय. नवीन पॅटर्न सुरू झालेला आहे. नगर पॅटर्न हा महाराष्ट्राचा पॅटर्न असेल का 2019 साठीचा, चर्चेसाठी हा विषय आपण ओपन करूयात आणि याच्यावरती चर्चा आता सुरू राहतील. तुर्तास आपण मात्र इथे थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.